नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोल गळ्याला खूप छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर, मुंढा आणि जी काही गळ्याची खोली आहे, गळ्याची रुंदी ही माप टाकून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती मग तुम्ही ही छान अशी डिझाइन तयार करू शकतात। तर हा आहे 34 साईजचा ब्लाउज। त्याच्यासाठी मग मी इथं शोल्डर त्याच्या मापानुसार आता गळ्याची खोली 10 इंचाची आहे, त्याच्यानुसार मग 5 इंचाचं शोल्डर घेतलं आणि गळ्याचा अशा पद्धतीने गोल गळा तयार करून घेतला। दुसऱ्या बाजूला सेम तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। इथं मग आपल्याला अस्तर पलटवून शिलाई करायची आहे। त्याच्यासाठी मग ब्लाउज पीस उलट्या दिशेने बरोबर ठेवून घ्यायचा आणि मग अस्तर त्याच्यावरती बरोबर सेट करून आणि पूर्ण गळ्याला आपल्याला जो काही गोल गळा आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग कमरेला सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। आपल्याला इथं अशा पद्धतीने शिलाई केल्यावर कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही। तर लगेचच मी कमरेभोवती सुद्धा शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि छोटे छोटे कट मारून घेतले। गळ्याला सुद्धा त्याच पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून मग इथं आपल्याला अस्तर लगेचच पलटवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने अस्तर हा पलटवून घेतला, हाताने छान प्रेस केला। त्याच्यानंतर मग बरोबर हाताने चेक करत आणि पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर हा बाहेरच्या बाजूला जाणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। शिलाई करत असताना अस्तर कुठेही आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर हाताने छान प्रेस करत आणि मग शिलाई करून घ्यायची आहे। सर्व बाजूंनी चेक करत मी सर्व अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा कपडा करून झाल्यानंतर मागच्या साईडला आपण जे काही 1 इंचाचे 2 टक्स देत असतो ते सुद्धा आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आहेत। तर बरोबर ब्लाउज पीस अशा पद्धतीने फोल्ड केला आणि जे आपण जी काही 4-4.5 इंचाची उंची घेतलेली असेल त्या मापानुसार मागच्या साईडचे दोघंही टक्स आपल्याला टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर जो काही गोलगळा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे। पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकतात पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली आणि तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मी करून घेतली। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला लगेचच आपल्याला छान अशी डिझाइन तयार करायची आहे। तर त्याच्यासाठी मग इथं सुद्धा मी अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घेत आहे आणि जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यापासून 1 इंच अंतर इथं मी मोजून घेत आहे। दोघंही बाजूंना आपल्याला सेम याच पद्धतीने 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि जो काही गोल गळा आहे त्याच्या सर्व बाजूंनी 1 इंच अंतर मोजून आपल्याला खडूने डार्क करून घ्यायचं आहे। तर बघू शकतात दोघंही बाजूंना मी सेम याच पद्धतीने डार्क करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार समोसा लेस किंवा गोल पट्टीची लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात। ज्या पद्धतीने खडूने आखून घेतलं सेम त्याच जागेवरती बरोबर मी लेस लावून घेतली, परंतु हे माझ्याकडून स्किप झालं। तर बघू शकतात फायनली पूर्ण गळ्याला मी जसं आखून घेतलं तशी लेस लावून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला बो तयार करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी अस्तर आणि कपडा घेतला। बोसाठी मग त्याची किती रुंदी घ्यायची तर 4.5 इंच रुंदी घेतली आणि 3 इंच इतकी 4.5 इंच उंची घेतली आणि 3 इंच इतकी रुंदी घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। नंतर मग चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे।
शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि इथं आपल्याला अस्तर हा जो काही बो आहे तो पलटवून घ्यायचा आहे। त्याच्या आधी मग जे काही चारही कोने आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारून घ्यायचे, जेणेकरून कोने हे पलटवताना बरोबर बाहेर येतील। अस्तरच्या बाजूला मध्य सेंटरवरती अशा पद्धतीने पकडून थोडा भाग कट केला। नंतर मग अस्तर बरोबर इथं पलटवून घेतला। पलटवून झाल्यानंतर जे काही चारही कोने आहेत ते बरोबर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। नंतर मध्य सेंटर काढून घेतला आणि अशा पद्धतीने पकडून सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला इथं बरोबर पॅक करायचं आहे। सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक करून 1-2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आणि 4 गाठ मारून जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती पॅक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सुई धाग्याच्या साहाय्याने बरोबर पॅक केलं। त्याच्यानंतर मग कपड्यापासून हे बटन तयार करून घेतलेलं आहे आणि जो काही बो तयार केलेला आहे त्याच्या मध्य सेंटरवरती मी इथं बटन बरोबर पॅक केला। इथं तुम्ही मोतीचा सुद्धा वापर करू शकतात आणि शेवटी मग पॅक केलं। तर फायनली ब्लाऊजची खूप सोप्या पद्धतीत आणि सुंदर अशी लेसपासून गोल गळ्याला छान डिझाईन तयार करून घेतली, ती सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा।